संजय घरची राणी ले बघूया ले बोलावा. काय दिखणं पड रहा है या असं एक आम्ही बसमध्ये बसलोय आता. कॅमेरा कसा दिसतोय तेव्हा सकाळी निघताना थोडं लेट झालं आणि अजून काय आम्हाला डायरेक्ट गाडी नाही थोडं अडकून जाऊ आता. नाही अहो ऐकायला आलं तसं पण मग आम्ही बोललो झालं ते शॉर्ट. गाडीत बसलो आता दुसऱ्या डायरेक्ट बसमधून उतरलो या गाडीत बसलो आणि आमचं लक थोडं चांगलं आहे असं मला वाटतंय. कारण हा जो माणूस भेटलाय हा डायरेक्ट जिथं पिंपळगावला आम्हाला जायचं तिथं चाललाय. नाहीतर गाड्या फक्त खांडवीपर्यंत राहतात तिथून पुढं अजून जावं लागतं. पण मग बरं आहे चला चांगली गोष्ट आहे. मित्रांनो पोचलो तर आहे पण मला खुली बनवून दिली सगळं सामान मी आणते. मम्मी तशी चालू राहिली पप्पा बी चिल. मी जरा जाम झाला हाय हाय घरात कोण कोण झोपले. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है आता बोला कशा आल्या झोपून घेतलं पप्पाला कायच बोला. आया पक्तीन बाया पक्तीन पक्तीन माझ्या माझ्या आया पक्तीन बाया पक्तीन पक्तीन माझ्या माझ्या. पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. संजय घरची राणी ले बघूया ले बोलावा. संजय घरची राणी ले बघूया ले बोलावा. नाव माहित पडतात मग आपल्याला लक्षात नाव घेऊन बोलावलं ना. मी बी घेतो दारंबा म्हणायचं काय बाया बघू बाया बघू बघीन माझ्या मावच्या. बघू बाया बघू बघीन माझ्या मावच्या. पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. सुनील राणी ले बघूया ले बोलावा. सुनील राणी ले बघूया ले बोलावा. नंबर पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. पाणी मुक्ता समजून सुटता है तू कालवा. मामा ये क्या है क्या क्या देखना पड़ रहा है या मामा काय सेंट एवढा. पप्पा डायरेक्ट जेवायला जाऊन खाली बसून घेतलं पप्पाने. एवढा ऍक्शन किती डेंजर आहे. पंक्तीचा आवाज आला लगे पळत गेले बा खाली. वडी आहे पण बेसन वडी आहे. ओ मामा एकदा उघडा ना एकदा उघडा तर आले वाईट एवढा टाइम वेळ का कायच बोलावा. धन्यवाद काय धन्यवाद एवढा टाइम लावतो वाट पाहिल्याबद्दल. काय फेरन लवली का फेरन लवली लाव रे. मामाला आले तुला करतो. अरे देवा कसला भाषा आहे रे बा तू. बोलायचं काय आणि करायचं काय 2 मिनिटात भेटत. थांबा विषय असं आहे की आम्ही चाललो आता मामाच्या घरी दुसऱ्यावाल्या दुसरे 8 किलोमीटर लांब फक्त दूध घेण्यासाठी. कारण आमच्या अंगात खूप मोठे मोठे किडे ते आम्ही बाहेर नाही काढत.
पण मग ठीक आहे. कालू नाही तर काली आहे आमच्याकडं, तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर पण. चालायला मोठे हे इथं पाऊस पडला फक्त एका पट्ट्यातच, एवढ्याच पट्ट्यात पडला, जास्त नाही पडला फक्त तो. म्हणजे इथं मोजून मापून पाऊस पडतो एकदम, कारण आहे ते पावसाचं थोडं लिमिटेशन लावलेलं आहे यांनीच. आणि बरंच बरं आहे अजून. तो मागचा गेला तो बुलढाणा जिल्हा, तो हिरवा बोर्ड दिसतोय का त्याच्या पुढे इथून खानदेश लागला आता. म्हणजे किती 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 बॉर्डरवर राहणारे लोक येते हे लोक. गावाकडं झालं एंट्री, दिसत असेल तसं तुम्हाला बॅकग्राऊंडला. खूप मस्त मस्त म्हणजे एकदम प्रॉपर लेवलला सिनरी. मामाजी इधर आहे. हे काली यांना दाखवायचं होतं, कालू तर नाही राहिला, यांनाच बघावं आता, काय ऑप्शन नाही. येत आमच्याकडे वाढले. कोणतं हेच का नवीन पत्र्याचं? बरं आहे, आधी छोटं होतं. तेच बरं आहे. आलं यस. पाणी पिणी पिऊया. बॅकग्राऊंडला पण शेतले भारी. बॅकग्राऊंडचं आहे रे, एवढं जास्त दाखवणार नाही कारण मध्ये जावं लागेल पूर्ण. इथं मोगऱ्याचे फुलं आणि बॅग तिकडं काय माहीत काय लावलेलं आहे आता, पण आहे चांगलं आहे, एक नंबर आहे. मग भांडे बी घासतात बघा, किती भारी चांगले मामा आहेत. म्हणजे त्याच्या बायकोला काही टेन्शनच नाही राहणार आहे की नाही. ऐसा मत कर रे. धुवा ना आता, कॅन्सल. आता 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 काय धुवून राहिले. भांडे धुताना नाही दाखवायचं म्हणून बंद केलं आम्हाला डायरेक्ट रूम मध्ये. घाबरतात लोकांमध्ये, आता काय करता, ऑप्शन नाही. हिरा भेटते चलो. हो गया घास के. म्हणजे घासलंय. चला एक नंबर. स्टार्टिंगचे 3 सोन्या, वैभव, मी. मागं उमेश, सिद्ध्या, मगर, मोनू आहे, पब्लिक आहे, ओम पिके पण आहे. बरं आहे. मामा भी यहाँ पे जिम मारते थे. काही चीजें है. गोल्डन प्लेट्स 2.5ची प्लेट आहे. वा, एवढी एवढीशीच. हो ना. ज्या म्हशीचं दूध काढलं त्याच म्हशीचं दूध प्यायला घेतलं आता. मामा द दूध मेकर बॉय. ये बस झालं. जास्त पंप मध्ये त्याच्याला जास्त टाकून. दूध दूध बॉडी 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 डोन. लाजले. लाल झाले मला लगेच. दूध वगैरे पिऊन झालं एकदम चकाचक क्लीन. चकाचक क्लीन काय काय शब्द बोलायला लागले कष्ट. आणि आता निघायचं परत हळू. आता निघायचं परत तिकडं दिनेश मामाच्या घरी. 8 वाजून गेले आणि तिकडं DJ येणार आहे, तर नाचायचं पक्का डेंजर. बघू काय होतं पुढं. पण बघ
स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कानाचा बट्ट्या बोळ झालेला आहे. प्रॉपर लेवलला काहीच ऐकायला येत नाही. 50% ऐकायला येत आणि 50% समजत नाही असा विषय. तर असंच तुम्हाला भेटतं पुढच्या ब्लॉगमध्ये. बाकीचे ब्लॉग वगैरे मजा करा. मामा बाय करून द्या एकदा. बाय 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 बाय.